वाईटातून काही चांगलं घडायचं असेल म्हणून अपघात घडला। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं अजब वक्तव्य। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीचा मालवण बंद मोर्चा। प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विराट जनसंताप मोर्चाचं आयोजन। जयंत पाटील सहभागी होणार। राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नाना पटोले आक्रमक। पंतप्रधान मोदी जिथे जिथे हात लावतात तिथे उद्ध्वस्त होतं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून घाईघाईमध्ये पुतळ्याचं अनावरण। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले। तर मोदी लवकरच संजय राऊतांवर हात ठेवतील। संजय राऊतांच्या मोदींवरील टीकेनंतर राहुल नार्वेकर यांचा मिश्किल टोला। वाऱ्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याचं नुकसान, तात्काळ पुतळ्याची उभारणी करणार। दोषींवर सक्त कारवाई होणार, राज्य सरकारचं आश्वासन। शिंदेंच्या डोक्यात हवा गेल्यानं जमिनीच्या वर उडत आहेत। छत्रपतींचा असा अपमान मुघलांनी सुद्धा केला नाही। शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम, संजय राऊतांचा हल्लाबोल। अफजल खान सारख्या प्रवृत्ती जेव्हा जेव्हा येणार तेव्हा आम्ही त्यांचा वध लोकशाही पद्धतीनं करणार, फडणवीसांचं विधान। शिवरायांचा अपमान, महायुती सरकारने महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा। सतेज पाटलांची मागणी, सरकारच्या वतीने जनतेची माफी मागतो। आशिष शेलारांकडून दिलगिरी व्यक्त। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी वेदना देणारी। 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? राज ठाकरेंचा ट्विट मधून सवाल।